कधी आपल्या मुलांना एवढं शिकवतो पण शिकवत असताना मात्र संस्कार त्यांना शिकवत नाही. प्रेम कसं कोणाला द्यावं हे त्यांना शिकवत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, मुलगा एवढा शिकतो आणि शिकल्यानंतर दूर देशी तो जॉब करण्याकरता निघून जातो. आणि तिथे निघून गेल्यानंतर आई वडील मात्र इकडे आपल्या घरामध्येच असतात, वाट बघत असतात. मुलगा आज येईल. पण मुलाला कधीच असं वाटत नाही आपण आपल्या आई वडिलांना आपण आपल्या जवळ आणावं, आपलं प्रेम द्यावं. कधीच असं मुलांना वाटत नाही. पण त्यावेळेला त्या आई वडिलांचं अंतःकरण दुखत असतं बरं. म्हणून ज्या आई वडिलांनी लहानपणामध्ये आपले सर्व हट्ट पुरविले, म्हातारपणामध्ये आपली जबाबदारी आहे ते जे हट्ट करत असतील ते आपण पुरवावे, ते जे मागतील आपण ते त्यांना द्यावं. पण ज्या वेळेला आई वडील म्हातारे होतात ना, त्यावेळेला आपल्याला मात्र काय वाटतं की अरे हे तर नेहमीच आपल्याला असे रागवून बोलतात, हट्ट करत राहतात, काय यांना दिलंच पाहिजे असा आपण विचार करतो. पण तुम्ही जेव्हा लहान होते, तुम्ही लहान असताना तुमच्या आई वडिलांनी कधी असा विचार केला का? तुम्हाला जे पाहिजे तुमच्या आई वडिलांनी ते पुरवलं तुम्हाला. त्यावेळेला तर त्यांच्याजवळ पैसे सुद्धा नव्हते. पैसे नसताना सुद्धा तुमच्याकरता शेतामध्ये राबून किंवा एखाद्याकडून उधार घेऊन त्यांनी तुमचे हट्ट पुरविले. पण आज तर मुलांजवळ संपत्ती आहे, पैसे आहेत, पण मात्र आई वडिलांना आपल्या जवळ ठेवायला जागा नाही. घर तर एवढं मोठं बांधलेलं असतं, 3-3, 4-4 मजली बिल्डिंग बांधलेली असते, पण त्यामध्ये मात्र आई वडिलांकरता जागा नसते. बाकीचे कोणी आले ना बाहेरचे तर ते बसतील त्यामध्ये, पण आई वडील मात्र नाही. अगोदर त्यांनी काय कष्ट केलेले आहेत त्याचा मात्र आपण कधीच विचार केलेला नाही. आई वडिलांना मात्र कधी दुखवू नका, त्यांना विसरू नका.